नमस्कार. मी अनिल सुधाकर परचुरे. माझे वडील कैलासवासी सुधाकर रामचंद्र परचुरे हे एक लेखक होते. 2015 साली त्यांचे निधन झाले. आज 2025 साली सप्टेंबर महिन्यामध्ये मला त्यांच्या जुन्या कथा सर्व सापडल्या आमच्या घरामध्ये. इतके वर्ष गेले 10 वर्ष झाले आम्ही जवळपास ते एक लेखक होते ही गोष्ट विसरूनच गेलो होतो. केवळ वडील म्हणूनच त्यांच्याकडं आम्ही बघत होतो मी. पण या कथा बघितल्यावरती आणि वाचल्यावरती मला असे जाणवले की आपण कायमस्वरूपी या गोष्टींचं जतन करून ठेवलं पाहिजे. म्हणजे पुढच्या पिढीला समजा यदाकदाचित त्यांनी वाचली तर वाचणं तर शक्यच नाही सध्याच्या या युगामध्ये. ते ऐकू शकतात. म्हणून मी हा उपक्रम एक करायचा विचार करतोय की ज्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या प्रकाशित ज्या गोष्टी आहेत लघुकथा त्या मी ऑडिओ व्हिडिओ माध्यमामध्ये जतन करून ठेवणार. त्याचबरोबर त्यांच्या 3 कथा अशाही सापडलेल्या आहेत की ज्या प्रकाशित झालेल्या नाही आहेत, परंतु परंतु त्यांचे हस्तलिखित माझ्याकडे उपलब्ध आहे. तर त्याही कथांचं मी जतन करून ठेवणार आहे. आशा आहे तुम्ही कधी ऐकलात हा माझा कार्यक्रम तर या कथा निश्चित तुम्हाला आवडतील. 11 वाजले. घंटेचा टोल पडला. हातातली पुस्तकं मिटत प्राध्यापक मंडळी चौकोनी चेहऱ्यांनी वर्गाबाहेर पडली. 2-4 उत्साही मुलामुलींनी त्यांना कॉलेजच्या व्हरांड्यात गाठलं. मन मोकळेपणानं चर्चा सुरू झाली. प्राध्यापकांनी मुलांना नीट समजावून दिलं. एका लेक्चर हॉलपाशी नीला पेंडसे आणि ललिता सरदेशमुख मराठीच्या सरांशी बोलत राहिल्या. सरांनी टायची गाठ घट्ट केली. हातातल्या डस्टरशी खेळत ते नीलाला एक क्लिष्ट मुद्दा समजावून देऊ लागले. इतक्यात दुसऱ्या तासाची घंटा झाली. शास्त्र शाखेकडची मुलं वर्गाकडे धावली. गडबड गोंधळ सुरू झाला. व्हरांड्यातून लगबग सुरू झाली. सरांच्या चर्चेला खंड पडला. त्यांनी नीलाला आणि ललितेला कॉमन रूममध्ये भेटायला सांगितलं. इतक्यात नीलाचं लक्ष घड्याळाकडे गेलं. 11:05 झाले होते. बसची वेळ होत आली होती. तिनं झटकन ललितेचा निरोप घेतला आणि कॉलेजच्या आवारातनं ती डौलानं चालू लागली. लायब्ररीच्या कट्ट्यावर बसलेल्या पोरांची कुजबूज झाली. 2-4 रिमार्क्स पास झाले. एका पोराला नीलावरनं चिडवून झालं. नीला कुणाकडेही लक्ष न देता तोऱ्यानं निघून गेली आणि कॉलेजसमोरच्या बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभी राहिली. तिनं पर्समधून गॉगल काढला. डोळ्यावर गॉगल चढवून ती ऐटीनं उभी राहिली. तिच्या शेजारी उभा राहिलेला एक कॉलेज तरुण तिच्याकडे अनिमिष नेत्रानं पाहत राहिला. ब्रेकचा कर्णकटू आवाज करीत बस थांबली. धडधडत राहिली. नीलाला उभे राहायला सुद्धा जागा मिळाली नाही. ती निराश झाली आणि कंटाळूनही गेली. जराशानं स्कूटरचा हॉर्न तिला ऐकू आला. अविनाशनं बसस्टॉपपाशी स्कूटर थांबवली होती. कमॉन, घरी सोडतो तुला, अविनाश आतुरतेने म्हणाला. अविनाशला पाहताच नीला फारच लाजली. अविनाश असा एकदम येईल आणि स्कूटरवर त्याच्या जवळ आपल्याला बसायला लागेल याची कल्पना नव्हती तिला. ती बसच्या रांगेतून बाहेर पडली. 1 नंबर कमी झाल्याच्या आनंदात रांगेतली माणसं पुढं सरकली. ती ऐटीत मागच्या सीटवर बसली. करू स्टार्ट? बसली आहेस ना नीट? त्यानं गाडी गिअरमध्ये टाकली. बसले. खांद्यावर हात ठेव ना. कळणार कसं मला तू मागे बसली आहेस ते? इश्य, लोक बघतायत. बघू देत. एका आठवड्यानं सौ अविनाश म्हणून मिरवशील तेव्हा? मग मात्र नीलाचा नाईलाज झाला. तिनं अविनाशच्या खांद्यावर हात ठेवला. कॉलेजच्या दारात उभी राहिलेली पोरं बघतच राहिली. स्कूटरनं वेग घेतला तशी नीला सुखावून गेली. पुढच्याच आठवड्यात तिचा अन अविनाशचा विवाह होणार होता. अविनाशसारखा पती मिळाल्याच्या आनंदात ती स्वतःला विसरली होती. तिच्या अंगावर गोड शिरशिरी आली. सहजीवनाच्या कल्पनेनं तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. भीती नाही ना वाटत? अविनाशनं मागे वळून पाहत नीलाला विचारलं. आता स्कूटरवर बसायची सवय केली पाहिजे, नीला हसून त्याला म्हणाली.
गाडी डेक्कन जिमखान्यावर आली तशी अविनाशनं वेग कमी केला. अगदी घरापाशी नका हं थांबू, आई चिडवेल मला. बरं राहिलं, इथेच सोडतो तुला, म्हणत अविनाशनं गाडी थांबवली. नीला लगबगीनं खाली उतरली. मग जाऊ? लगेच निघाली? जरा 2 मिनटं बोलू देशील की नाही? संध्याकाळी येणार आहेस ना भटकायला? बंड गार्डनवर जाऊ. ऑफिसमधून परस्परच येईन मी. येशील ना? किती वाजता येऊ? 5:30ला ये. मी शक्यतो लवकरच येतो. तू इथेच माझी वाट पहा आणि घरी काही बोलू नकोस हं. छे छे, पण नक्की या हं 5:30ला, नाहीतर मी इथं उभं राहायची आणि तुम्हाला आठवणसुद्धा व्हायची नाही माझी, गाल फुगवून नीला म्हणाली. भलतंच काय, अगं ऑफिसमध्ये सुद्धा जाऊ नये असं वाटतं, पण अजून रजा कुठे मिळाली आहे. मग जाऊ 5:30 हं, म्हणत अविनाशनं स्कूटरला वेग दिला. नीला नखरेलपणे हात दाखवत उभी राहिली आणि वह्या सांभाळत हळूहळू घरी जायला निघाली. घरी आई तिची वाटच पाहत होती. जेवण करून ती जरा अभ्यासाला बसली, पण तिचं लक्ष अभ्यासात लागेना. अविनाशची मूर्ती तिच्या डोळ्यासमोर येऊन उभी राहिली. त्याची काळीभोर झुलपं, काळ्या फ्रेमचा चष्मा, उजवीकडे मान झुकवून बोलायची ठराविक लकब, स्कूटरवर बसायची ऐट, तिच्या उमद्या स्वभावाच्या पतीच्या अपेक्षाही पूर्ण होणार होत्या. घरी न कळवता ती अविनाशबरोबर आठवडाभर भटकत होती. अविनाशच्या सहवासात धुंद होत होती. छे, काही केल्या तिचं लक्ष अभ्यासात लागेना. तिच्या घरात निवडणं टिपणं चालू होतं. फराळाचे पदार्थ, रुखवत, सारी काही लगबग गडबड, त्यातून बायकांच्या चेष्टा थट्टा. नीलानं घड्याळाकडे पाहिलं. कसाबसा वेळ काढायचा प्रयत्न केला, पण घड्याळाचे काटे पुढे सरकतच नव्हते. 5:30ला खूपच अवकाश होता. तिनं रेडिओ लावला. वर्तमानपत्र काढलं. ती वाचू लागली. 5:30 हं, विसरशील बघ. तिनं हातातला पेपर टाकून दिला. रेडिओवर रटाळ गाणी लागली होती. तिनं सावकाश चहा केला, तरीही वेळ जातच नव्हता. तिनं डुलकी घेण्याचा प्रयत्न केला, तशी अविनाश तिच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहत होता. अविनाश, अविनाश, माझा एकटीचा वेळच जात नाही रे. घरात तिचा वेळ जाणं मुश्किल दिसत होतं. एकदम तिला प्रभात रोडवरच्या कालिंदीची आठवण आली. बरेच दिवस बोलावीत होती ती गप्पा मारायला. नीलानं लगबगीनं पातळ बदललं. आकाशी रंगाचं पातळ आणि त्याच रंगाचा ब्लाऊज. अविनाशचं आवडतं मॅचिंग. तिनं आरशात पाहिलं. तोंडावर पावडरचा पफ मारला. पायात चपला सरकवून ती लगबगीनं बाहेर पडली आणि कालिंदीच्या बंगल्यापाशी आली. पण बंगल्याला कुलूप होतं. तिनं शेजारी चौकशी केली. कालिंदी नुकतीच इंदूरला गेली होती. नीला निराश झाली. तिला कालिंदीशी चांगल्या तासभर गप्पा मारायच्या होत्या, म्हणजे तरी तिचा कंटाळवाणा वेळ जाणार होता. तिचा चेहरा एकदम उतरला. ती हातातल्या पर्सची चाळा करीत हळूहळू जिमखान्याकडे जाऊ लागली. अजून उन्हं उतरली नव्हती. शाळा सुटल्या नव्हत्या. रस्ते कसे ओढल्यासारखे दिसत होते. तिनं घड्याळाकडे पाहिलं. 4:45 वाजायला आले होते. अजून पाऊण तास होता. ती अविनाशनं सांगितलेल्या ठिकाणी येऊन अवघडल्यासारखी उभी राहिली. रस्त्यावरची रहदारी पाहात निवांतपणे उभी राहिली. लांबून एखादी स्कूटर दिसली की ती आतुरतेने पाही आणि निराश होई. इतक्यात पेट्रोल पंपाच्या बाजूनं एक छोकरा डोळे पुशीत तिच्याजवळ येऊन उभा राहिला. त्यांनी आई म्हणून हाक मारली. नीला केवढ्यानं दचकली. तिनं त्या छोकऱ्याकडे पाहिलं. त्याच्या चिमुकल्या डोळ्यात पाणी साचलं होतं. त्याचे केस विस्कटले होते. त्याच्या अंगात कॉन्व्हेंट स्कूलचा युनिफॉर्म होता. त्याच्या बुटाचे बंद सुटले होते. तो मुसमुसून रडत होता आणि आई असं म्हणत होता. नीलाला एकदम कसं तरी झालं. ती खाली वाकली. चुकलास का रे तू? नाव काय तुझं? तो मुलगा रडतच राहिला. वयानं फारच लहान होता तो. त्याला धड बोलताही येत नव्हतं. नीलानं शेजारून चाललेल्या मुलांना विचारलं, ए कोण आहे यार हा मुलगा? ओळखीचा आहे का तुमच्या? पोरं नाही म्हणत पुढे सटकली. तो छोकरा आता नीलाला बिलगला. तिनं त्याच्या पाठीवर
हात फिरवत आपल्या छोट्या रुमालानं त्याचे डोळे पुसले. रडायचं नाही हं, आईकडे जायचं ना तुला. त्यानं मान डोलावली. नीलानं त्याचं बोट धरून शेजारच्या दुकानात नेलं. अनेक चॉकलेट घेऊन दिलं. त्या पोरानं ते चॉकलेट तोंडात टाकलं आणि तो रडायचा थांबला. तशी नीलाला एकदम हुरूप आला. शेजारून चाललेल्या 2 बायकांना तिनं अडवलं आणि विचारलं, अहो हा मुलगा कोणाच्या ओळखीचा आहे का? चुकलाय वाटतं. अय्या, कॉन्व्हेंटमधला दिसतो आणि लहान किती आहे. काय तरी बाई, इतक्या लहानपणी पोरांना कॉन्व्हेंटमध्ये घालायची हौस. गुलाबी पातळ नेसलेली ती बाई दुसरीला म्हणाली. आणि स्कूल बसमधून त्याला एकट्याला सोडला तरी कसा? त्या पोराला कुणी न्यायला आलं आहे की नाही हे पाहण्याची तरी शुद्ध बुद्ध, का सरळ आपला दिला सोडून गाडीतून? एक एक तऱ्हा आहे. मालीची मुलगी अशीच चुकली होती. दुसऱ्या दिवशी माली आणि मी अशा बोललो त्या मोलकर्णीला, जिमखान्यावर थोडी का रहदारी आहे आणि त्याचं तोंड कसं चिमणीसारखं झालं आहे. रडू नको हां, आईकडे जायचं ना तुला. नीलाला एकदम त्या मुलाबद्दल आपुलकी वाटली. कसा चुकला बिचारा, आणि त्याला घरी न्यायला कुणी कसं आलं नाही. काही करून त्याला घरी पोचतं केलं पाहिजे. इतक्यात 2-4 माणसं गोळा झाली. त्याची विचारपूस करू लागली. गर्दीनं तो आणखीनच घाबरला. त्याचं तोंड भेदरलेल्या सशासारखं दिसू लागलं. सगळ्यांनाच त्याचा कळवळा आला. फिरायला निघालेला एक पेन्शनर त्या मुलाजवळ आला. त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला, घाबरू नकोस हां, तुझी आई येईलच आता. त्या मुलानं मान डोलावली. सगळ्यांनाच वाटलं, या मुलाची आई इतकी बेजबाबदार कशी? आपला पोरगा शाळेतून येणार तर त्याला न्यायला यायला नको का? तो पेन्शनर म्हणाला, नाहीतरी पुण्यातले लोक आताशा फारच फॅडिस्ट झालेले आहेत. आता मॉन्टेसरीत खेळायचं वय या पोराचं. त्याला कॉन्व्हेंटमध्ये घालायची काही जरुरी आहे का? लोकांची पोरं जातात म्हणून पाठवा आपली पोरं कॉन्व्हेंटमध्ये. काही अर्थ आहे का ह्याला? आता थोडा वेळ वाट पाहायची, नाहीतर पोलीस स्टेशनवर न्यायचा. नीलाला त्या मुलाचं राहून राहून वाईट वाटू लागलं. कसा चुकला बिचारा. इतक्यात स्कूटरच्या हॉर्ननं तिची तंद्री भंग पावली. ती लगबगीनं गर्दीच्या बाहेर पडली. तिचा अविनाश तिला फिरायला न्यायला आला होता. त्याची झुलपं कपाळावर खेळत होती. तो चाळा म्हणून स्कूटरचा ॲक्सिलेटर वाढवत होता. अविनाशनं विचारलं, काय ग, गर्दी कसली आहे ही? स्कूटरच्या मागच्या सीटवर बसत ती म्हणाली, काय नाही, मुलगा चुकला आहे, एक रडतोय बिचारा. तिनं अलगद अविनाशच्या खांद्यावर हात ठेवला. अविनाशनं स्कूटरला वेग दिला. कसा चुकला बिचारा म्हणत तिनं घड्याळात पाहिलं. 5:30 झाले होते. तो छोकरा गर्दीत मुसमुसून रडत होता आणि अविनाशची आतुरतेनं वाट बघणाऱ्या नीलाचा कंटाळवाणा वेळ गेला होता. तर ही होती बाबांची प्रसिद्ध झालेली तिसरी कथा, जी प्रसिद्ध झाली होती स्वराज्याच्या 16 जानेवारी 1965 या अंकामध्ये. कथेचं शीर्षक होतं वेळ. आणि यावेळची ही कथा जी सादर केली होती ती माझी बहीण सौ आरती हिने. धन्यवाद.